सगळ्यांनी आपापल्या आवडत्या पदार्थांची नावं सांगा पटापट. अरे आता जेवले की आणि आता काय काढले? काय नको बाबा आता. आबा जेवायला कुठं म्हणतोय तेव्हा? काय आहे, आता आपल्या पूर्वांच्या हॉटेलचं मेनू कार्ड तयार करायचं का नाही त्याच्यासाठी विचारलं. असं होय. बर 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 बर. आता कसं आहे आबा लक्षात घ्या, एवढं भारी हॉटेल आता सुरू केले त्याचं मेनू कार्ड नाही असं बरं दिसतं का? त्याला मेनू कार्ड पाहिजे, भारी हॉटेलचं मेनू कार्ड पण भारी पाहिजे. म्हणजे कसं गिराईक आत येईल, बसल, मेन्यू कार्ड बघेल आणि असलं भारी मेन्यू कार्ड बघितल्यानंतर जेवल्याशिवाय परत जाणारच नाही. मावशी बसून घे की. बस बस. हा तू पण आता पटपट नाव सांग. कसली? ज्या आवडत्या पदार्थांची. का? नाही सांगतो मी तुला सगळं. आता असं करू आपण सुरू करू, तुला कळलं आपोआप. हा काका तुझ्यापासून सुरुवात करूया. बर विजया, मला विचारलंस तर सकाळच्या वेळेला नाश्त्याला इडली किंवा डोसा, उत्तप्पा असे साऊथ इंडियन पदार्थ जरा पचायला हलक्याने बरे असतात. पण कोल्हापुरात चालण्यासाठी म्हटलास तर शिरा आणि उपीटच बरं आहे. पण हे सगळे पदार्थ तर घरात बनतात ना, आणि आपण हॉटेलचं मेनू कार्ड बनवतोय, घराचं नाही. काहीतरी वेगळं असायला हवं. चायनीज कसं वाटेल नाश्त्याला? अगं रुपा, चायनीज बिनीज कोल्हापूरला सकाळी नाश्त्याला चालत नाही. सकाळी नाश्त्याला कोल्हापुरात म्हणलं तर झणझणीत मिसळ, कटवडा आणि त्याबरोबर चहा. या सगळ्याशिवाय कोल्हापूरकरांची सकाळ होतच नाही. आता कसं आहे, आता हे पदार्थ साजेसे झाले का नाही, आता सिग्नेचर डिश काय हे ठरवूया. कसं आहे, प्रत्येक हॉटेलची स्वतःची अशी खासियत असते सिग्नेचर डिश, तशी आपल्या केवडीची पण असली पाहिजे. म्हणजे कसं आहे की आता चर्चा काय व्हायला पाहिजे लोकांमध्ये की बाबा हा पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण कोल्हापूर मधलं कुठलं, तर केवडी. आता अशा आपल्याला आवडणाऱ्या खास पदार्थांची नाव सांग. जरा वेगळं काय म्हणशील, आपला तांबडा पांढरा रस्सा आणि त्याच्या जोडीला पाव, हे जरा वेगळं आहे बघ. तसंच मसाला मटन आणि खिमा मिसळ. नीतू, स्पगेटी विथ ब्रोकोली लेमन आणि पेस्टो पास्ता विथ ग्रीन पीज अँड पोटॅटो. हा कुठला पास्ता? पेस्टो. अरे आपणच सगळे बोलायला लागलोय, जावई बापाय तिथं साक्षात, त्याचं विचारा की. आपल्याला फक्त एकदम चमचमीत चकचकीत असं खायला आवडतंय. सारख्याला वारके दोघं. ते नाव बिव सुचवायचं आपल्या काही डोसक्यात येत नाही. होय मला मी काय म्हणते, म्हणजे तिचं हॉटेल आहे तिलाच ठरवू देत की. बरोबर बरोबर. अपूर्वा तूच ठरवी बाई नाव. नाही मी ठरवते, पण तुम्ही पण काही मदत करा ना. म्हणजे कसं काहीतरी स्पेशल सुचवा ना. हा असं स्पेशल पाहिजे का नाही की कोल्हापुरात पण आवडलं पाहिजे लोकांना. बरोबर. मम्मी तू सांग की. झणझणीत दही खरडा आणि गरम गरम धपाटे. हा खमंग डांगर भाकरी, वाह, भरलेली वांगी, कटाची आमटी, गुळवणी आणि पुरणपोळ्या. काय पदार्थ काढल्यात वहिनीनं, हे असलं खायला घालूनच दादाला गुंडाळे वहिनीनं. भाऊजी काय बोलता? नीतू लिहून टाक. हा हीच आपली स्पेशल डिश. पण नुसती डिश स्पेशल असून फायदा नाही, डिशचं नाव पण तेवढं स्पेशल पाहिजे. मग देऊयात ना नाव आपण त्याला. मम्मी स्पेशल नाव देऊया. म्हणजे मम्मी स्पेशल इन केएफडी. हा मामांजी कधी येत आहे? बरं 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 बरं. अहो आम्ही घरातले सगळेजण तुमची आठवण काढायला लागलो. वय सूर्यभान, अहो दंगा कमी झाला त्याचा, खूप शाळेला जायला लागला. वय अपूर्वा विजय, वय चांगलं चाललंय की संसार. या तुम्ही हो बघायलाच. बरं बरं ठीक आहे, ठेवू का? हा ठेवते. अपूर्व होती काय? हो नाही मामांजी होते, 4-5 दिवसात येतो म्हणले. बर. अपूर्वाशी काही बोलणं झालं तुझं? होय झालं की. तिला म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची काळजी करू नको, सगळं मी करते. नाही ते झालंच, पण
त्याच्याशिवाय वेगळं काही बोलणं झालं? म्हणजे ती काही बोलली का तुझ्याशी? नाही, पण नक्की काय बोलायचं तुम्हाला? गेले 4-5 दिवस मला जाणवा लागलंय काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता काल आपण इथे जेवायला बसलो होतो. मग विजय नॉर्मल होता आधी, त्याला फोन आला, त्याच्यानंतर रेखाने संत्या आली. त्याचा चेहरा बदलला होता बघ. मी त्याला विचारलं पण काही झालंय का म्हणून, तर उडवउडवीची उत्तर दिली त्यानं. मला असं वाटायला लागलंय की त्याच्या मनात काहीतरी आहे, पण आपल्याला सांगत नाहीये तो. ठीक आहे, तुम्ही म्हणतायसा तर मी अपूर्वाला विचारते. नाही विचार तू, पण बेतानं विचार. बोलता बोलता काही निघालं तर बघ, म्हणजे तिला असं वाटायला नको की आपण चौकशी करायला लागलोय. काय आपल्या माणसांची मनं आपणच सांभाळायला पाहिजे. येतो वहिनी, हे पोरांच्या खेळाचं साहित्य पोचवायचं आहे. मन सांभाळायची असेल तर प्रत्येकाची सांभाळायची ना, घरातली बाहेरची, असा भेदभाव नाही करायचा. हो की नाही अक्का? मला तर अक्का. काय ग? अगं काय एवढा कसला विचार करतेस? अगं भाऊजी म्हणाले की अपूर्वाशी बोलून घे, तिच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळायला पाहिजे. खरंच तिच्या मनात काय असेल? येऊन जाऊन अपूर्वा, दुसरा काही विषयच नाही का या घराला? अरे गुड मॉर्निंग. काय रे के संध्या, सकाळी सकाळी एवढा हसायला लागलाय, म्हणजे काहीतरी भांडण झालं वाटतं, मिठवायला आलाय? नाही, भांडण बिंडण तसलं काय बी नाही. नाही हा म्हणजे आज झालेलं नाही असं म्हणतोय? नाही, कधीच नाही. कधीच नाही म्हणजे लग्न झाल्यापासून भांडण नाहीत? नाही. का? अरे का काय संत्या, भांडण नाही तर लग्नाला अर्थ नाही रे, गोडवा नाही. होय ग? तू काका काय अजून बी पहिल्यासारखी चेष्टा करतेस वे? अरे आता लग्न झालंय आमचं. त्यानं काय फरक पडतोय रेखे? एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ह्यो तुझा नवरा नंतर आधी माझा शागिर्द आहे, दोस्त आहे माझा. काय संध्या? होय विठू काका. अरे घाबरतोस काय? पटलं तर वय मन. काय तुझा जावई बापू असतो आमचा. आता आमचं जसं बी चाललंय एकदम व्यवस्थित आहे. हा कधी कधी वाटते का असं भांडणं करावं? मुद्द्याचं सोडून भलतच काय बोलतायस सांग की. होय, ते मी बोलणारच होतो. काय काय बोलायचंय? इटू काका, तुला काहीतरी दाखवायचंय. अरे दाखवायचं आहे का बोलायचं आहे? अरे इटू काका, दाखवायचं बी आहे आणि बोलायचं बी आहे. काय रे सांगते, काय दाखवायचंय? इटू काका, मी तुझा रंकाळा, तू माझी पंचगंगा. आवडली विटू काकाला? अरे काय आहे का हे रंकाळा पंचगंगा, काय भानगड? मीचा रंकाळा, ही माझी पंचगंगा. संतोषराव, ते वाचलं मी तुमच्या छाताडावर, मला अर्थ सांगा त्याचा. नदी, तलाव, त्याचा प्रवाह आणि धरण. काय हे पालत्या घड्यावर पाणी सगळं. मी सांगते इटू काका, मी तुझा रंकाळा, तू माझी पंचगंगा. म्हणजे बायकोनं कसं नदीसारखं प्रवाही असावं आणि नवऱ्यानं तलावासारखं सामावून घेणारा, शांत राहणारा, स्थिर राहणारा, म्हणजे संसार कसा सुखाचा होते बघ. वा 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 वा, एक नंबर आहे रेखे, एक नंबर. संतोषराव बेस्ट. कुठल्या पुस्तकातनं घेतले? अरे काय चेष्टा करायला लागला सीटू काका? अरे मीच लिहिलं हे. तूच लिहिलीस ना? गबेसा. आणि एवढं पाठांतर करून घेतलं तरी सुद्धा काय उपयोग नाही. पण मस्त आहे, मस्त आहे, मला आवडलं. अरे मी हसा लागलोय म्हणजे मी परवातला चेष्टेत म्हटलो रे, ते ऑनलाईन फेदा बिदा, आणि तू सिरियसलीच घेतलंस मर्दा. चेष्टेत म्हणलेलो विटू काका. पण आवडलं, मला आवडलं रेखे. हे असं लिहायची आयडिया पण तुझीच असेल ना? होय. क्या बात आहे.
आता मला आमच्या संत्याची काळजी नाही. आता तुम्ही लहान पोरासारखा दंगा करा, आमची रेखी तुम्हाला सांभाळते बघा. तसंच ठरवलंय मी. बरं जा, मला पण वेळ व्हायला लागला, मी जातो. संतोषराव भारे मस्त रंकाळा पंचगंगा. संतोष ए, ते तेवढं काय सांगितलंय त्यानं ते पाठ करून घे. काय येतो का तू पण? रंकाळा आणि नदी. मम्मी स्पेशल. वा 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 वा, हे एक नंबर. आता मम्मीचं नाव आहे म्हटल्यानंतर ही डिश एक नंबर असणार बघा. हा, आणि विशेष गोष्ट काय माहिती खंडेराव, मम्मी स्पेशल ही आपल्या केबडीची सिग्नेचर डिश असणार आहे. म्हणजे स्पेशल डिश फक्त आपल्या इथं मिळणार. अख्ख्या कोल्हापुरात ही डिश मिळण्याचं एकमेव ठिकाण कुठलं तर केबडी. म्हणजे कसे लोक फक्त आपल्या इथं गर्दी करणार. हो दे ना, गर्दी पाहिजे तेवढी होते, जेवढी पाहिजे तेवढी गर्दी होते, म्हणजे याची रंकाळ्यापर्यंत रांग लागू दे. बरं, हे सगळं तुम्ही फायनल केले ना? हो. नाही म्हणजे कसं आहे, म्हणजे मी बिनगोर हो. म्हणजे आता एकदम दणक्यात बार उडून टाकू पब्लिसिटीचा. कसा? बरं, मी काय म्हणते, आपला मेन्यू ठरलेला आहे आता, हो ना? तर आता मेन्यू कार्ड पण लवकरात लवकर यायला हवं. हो, तुम्ही त्याची काळजीच करू नका, एकदम किरकोळ आहे हो. ते मेनू कार्ड जण आज तुम्ही ते फुल आणि फायनल करूनच टाकतो. आणि ते पब्लिसिटीचं काय आहे ना, ते पण करून टाकतो. म्हणजे ते SMS पाठवायचे आहेत ना ते. हो हा, ते काम माझ्यावर. उत्तम, एक नंबर. म्हणजे सगळ्यांना सगळी कामं कळाल्या. चला लागूया कामाला. चला. हॅलो. हाय. काय असे काय बघताय माझ्याकडे? मी तुमच्या हॉटेलवर नाश्ता करायला आली आहे. आलेल्या कस्टमरला बसवायचं, त्याला पाणी द्यायचं, हे सगळं सोडून माझ्याकडे बघत काय बसलात? हो हो हो, पाणी आण रे. बसा ना, बसा तुम्ही, बसा 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 या बसा. अरे आणखी पाणी दे, दे पाणी दे त्यांना. थँक्यू. मग काय तुमच्याकडे स्पेशल नाश्त्यासाठी? नाही, आता काहीच तयार नाहीये. येतो, तुला लय घाई असेल. नाही, आता घाई नाहीये मला. आणि ठीक आहे, बनवा ना तुम्ही. उलट मला मस्त ताजं गरम गरम खायला मिळेल. बोल, काय आवडेल तुला खायला? काय मिळेल छान गरमागरम? नाही, सध्या काहीच तयार नाहीये, पण तू सांग काय हवंय, मी 10 मिनिटात बनवून देते. पास्ता, स्पॅगेटी, नूडल्स किंवा शिबाई ते तसलं काही नको. हा, पोहे, उपमा असं आहे काही घरच्यासारखं? घरच्यासारखं पाहिजे होतं तर हॉटेलमध्ये यायचं कशाला? हा, नाही बघा, आता तो सगळा घोळ झाला बघा. म्हणजे कसं आहे की तसं व्हायला नको होतं, पण मी तुमची माफी मागतो. म्हणजे कसं आहे, आमच्या मेनू कार्ड मध्ये हे असं उपमा आणि ते उपीट पोहे बी असं काही नाहीच आहे. हो, नाहीच आहे, नाहीच आहे तसं. कसं आहे की मी असं करूया, म्हणजे आपण असं करूया की तुम्ही बाहेर चला माझ्याबरोबर, तुम्हाला उपमा आणि पोहे खायला घालतो मस्तपैकी. चला चला. मिस्टर खंडेराव, काय करताय तुम्ही? आलेल्या कस्टमरशी कुणी असं वागतं का? आणि तसंही काय चुकीचं मागितलं तिने? बरोबरच मागते ना ती. म्हणजे सकाळी सकाळी कुणीही पोहे, उपमा असंच काहीतरी नाश्त्याला मागेल. पास्ता, नूडल्स नाही खात ना कोणी. तुला काय हवंय, पोहे का उपमा? पोहे. ठीक आहे, तू बस, मी आणते 10 मिनिटात. पोहे काय चिडमन हिला? काही दुसरं कुठं हॉटेल उघडत नाही जगात का? आग लागली सगळ्याला. इथं कशाला यायचंय पोहे खायला? अरे, तू कशाला इतकी तणतण करतोय? अहो, तणतण म्हणजे काय? तुम्ही कशाला तिला एवढ्या प्रेमाने बसून घेतलं इथं? सांगू टाकते की आमची इथं पोहे मिळत नाहीत म्हणून. तुम्हाला माहिती नको कशाला आली ती? ती मुद्दाम तुम्हाला डिवचून बोलायला, तुमचा अपमान करायला म्हणून आली इथं.
आणि एवढं होतं तर पोहेच कशाला बनवायला सांगितले, पास्ता का नाही बनवायला सांगितले तिनं? अरे असं काय म्हणतोस तू? हा आणि हळू बोल, बाहेर बसली ती. आणि विजय, ग्राहक देवो भव असं म्हणतो ना आपण, मग तर ग्राहकाला जे हवंय तेच देणार ना आपण. आता एवढं प्रेमानं तुम्ही इथं बसून ठेवले तिला, बोलता बोलता तुम्हाला काय सांगितलं? काय भरोसा? हा हा काय बोलस? काय बोलू? काहीच नाही बोलणार ती. काय बोलेल ती? हेच की, म्हणजे आता तुम्हाला माहिती नव्हती कसं बोलते, तुम्हाला काहीतरी उलटसुलट बोली म्हणजे असं म्हणलो मी. तर ती असं काय बोलेल जे मी ऐकायला नकोय? नाही तसं नाही मला म्हणायचं, तिचं डोकं ठिकाणार नाहीये, मनाला येईल तसं वागत असते, वाटेल तसं बोलत असते, म्हणून म्हणतोय मी. झालेत ना पोय? हो. वाढायचे मी सर्व करतो. मी सर्व करून येतो. थांब. म्हणजे अरे विसरलेच. चल. चल म्हणजे तुम्ही पण येताय? हो दे ना. नाही राहू दे की, मी बोलते ना, मी पण बघते काय बोलते. चल. ओ ओ अप्रो ओ. होय साहेब. अहो नाही, घरातनं निघतेच आहे, पोचते बँकेत. अहो होईल तुमचं काम, नका काळजी करू. साहेब अहो सावकाराकडनं कर्ज कशापायी घेताय? अहो ते लई जोखमीचं असतंय, सुरक्षेचं काय? त्यापेक्षा बँकेकडनं मिळेल की कर्ज तुम्हाला. साहेब मी सांगते ना, ऐका माझं. मी बँकेत पोचतेच आहे, थोडा वेळ द्या. होय होय पोचते, मग आपण पोचल्यावर बोलू. होईल तुमचं काम, नका काळजी करू. होय चला. सासूबाई हे आवराल जरा, लई उशीर झाले, निघते मी. सावकाश जा. हा बाई. मावशी येते. हो डबा दे की. आणि मला कॉलेजमधून यायला जरा उशीर होईल, असाइनमेंटचं काम, काळजी करत बसू नको. लवकरी बाई. ठीक आहे, चल बाय. अक्का काय ग आपलं आयुष्य? सकाळी किचन, दुपारी किचन आणि संध्याकाळी झोपायच्या आधी किचनच. मला ना या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय बघ अक्का. बघ ना, सगळे आपापल्या कामाला निघून जातात आणि आपण घरातच असतो. मग राहिलेलं गरम करून खातो आपण अन्न. याला काय अर्थ आहे अक्का? मग अन्न वाया जाऊ द्यायचं व्हय? मी जे बोलते ते तुला कधी कळणार ग? जाऊ दे अक्का. काय ग? आपण एक काम करूया बघ, म्हणजे आपलं हॉटेल आहे आणि त्याची शेफ आपली सून आहे, हो ना? आपण असं करूया, आपण एक दिवशी ना तिच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवूया. एक दिवशी कशाला अक्का, आपण आजच जाऊया ना. आपण कधी करायची हॉटेलिंगची हाऊस मौज? व्हय, हाऊस मौज केली पाहिजे. करूया की, जाऊया. पण आपल्या हॉटेलमध्ये आपण हाऊस मौज करायला नाही जायचं. आपली सुनबाई कशी काम करते ते बघायला जायचं. तिचा आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. आपल्या दोघींना बघून तिला लय आनंद वाटेल बघ. हक्का तुझी कारण तुलाच माहिती. मला मात्र हॉटेलमध्ये जाऊन खूप मज्जा करत जेवायचंय बघ. तुझा तो अमिताभ बच्चन माहितीये? तो रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवतो. काय सांगतेस? हो. हा आता त्याचं आयुष्य काहीतरी वेगळंच आहे म्हणा. अक्का चल चल आवर पटापट, आपण निघूया. मी इकडचं आवरते सगळं आणि निघून जाऊया. काय एवढी शांतता काय आहे? सगळे असे शांतपणे उभे आहात. शांतता नाही नाही, ते तुम्ही शांतपणे खावं ना, म्हणजे तुम्हाला खाताना डिस्टर्ब नको म्हणून आम्ही समजे जरा शांत आहे एवढंच. मला काही कळत नाही का? ही काहीतरी विचित्र शांतता आहे. मला असं का वाटतंय की तुम्हाला या हॉटेलमध्ये कस्टमर्सच नको आहेत? तसं का वाटावं? नाही नाही, म्हणजे कस्टमर इज आमच्या महत्वाचे आहेत ना. हो ना. मग विजय,
तुला मी इथे यायला नको होते का? असं असं का वाटेल त्यांना? आता तर हॉटेल जोमात सुरू झालंय. तुम्ही या ना, कधी या, केव्हा या, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण या. कसं ते कसं आहे की सकाळी 10च्या अगोदर आणि रात्री 10च्या नंतर येऊ नका. म्हणजे कसं आहे की तसं अजून टायमिंग आहे मी तसं ठरवलेलं नाही, पण भविष्यात असं टायमिंग असेल म्हणून म्हणतो. नाही तर तुम्ही याला आणि आम्ही नाचायचं. अपूर्वा, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. पण विजयची परवानगी असेल तरच. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.